ओढतो या मार्गाला पुन्हा जाण्यापूर्वी माझी हत्या खावी लागेल तुला. स्मशान भूमीत शांत वास्तव्य चंड भैरव मात्री करतात मला. हे भैरव अरे या स्थानाची संरक्षण करते. इथली अधिकारी मनसानी चांगली असताना माझ्या हत्याशिवाय एक पाऊल सुद्धा पुढे टाकू शकत नाही. मनसाय आजपर्यंत कुणाची हत्या कधी घेतलीच नाही. योग्य क्षणासाठी मार्ग मोकळा होतो. मृत्यू लोकात जन्माला आलेला हा सामान्य
माहित आहे की नाही? मैत्री कर पिताश्री. मला देवतत्वाची जोड घ्या. पंचमहाभूतांना साक्षी ठेवून मैत्रीचा हा सती घेतलाय. सत्य याच्या पुढे मैत्रीचं एकच कर्तव्य, मनुष्य वस्तीचा. जो कुणी देवतांची भक्ती करेल, भक्ती म्हणतो, भक्ती करावी फक्त या मंत्राची. सारे भक्त हास्य वदनानं आमच्या जवळ पाहताय. या प्रत्येकाच्या मनाची अभिलाषा आहे. या प्रत्येकाला आशीर्वाद हवाय, तो उमा महेश्वराचा आशीर्वाद हवाय. आणि यांची इच्छा परिपूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे. सारे भक्तांना आशीर्वाद त्यांच्या मनातलं समाधान
पुढे मला खंडणा केलाय का? नाही पिताजी, ना कुणी माझा अपमान केला, ना कुणी माझी खंडना केली. पण मला सांगा, तुम्ही या विश्वाची देवता आहात, तुम्ही या जगाचे आदिदेव आहात आणि या आदिदेवांची मी कन्या आहे. मग मला सांगा, हे सारं जग तुम्हाला देव म्हणून पुजतंय. मग तुम्ही जर का जगाचे देव असाल, तर तुमची कन्या असून सुद्धा हे जग देवी म्हणून मला का बोलत नाही, माझी का भक्ती करत नाही? म्हणून तर देवा, याच्या पुढे मला देवा, असे रागा रागाने माझ्याजवळ काय पाहता? या शिवशंभराचं अस्तित्व या विश्वातून संपलंय की अबाधर? देवाचं कोण म्हणतोय? सारे भक्त शुभम भवतु शुभम भवतु. हे माऊली, क्षणभराच्या भक्तीला आई थांबून आली. आई तुझं दर्शन घडलं. आई धन्य झालोय. उठ राजा, उठ. अरे तुझ्या भक्तीवर सुप्रसन्न होऊन ही आई तुझ्यावर प्रसन्न झाली. राजा, माग, वरदान माग. काय आई ते मी मागेल ते देशील? इच्छित मनोकामना सफला संतु असा आशीर्वाद दिला. मग ती वागेश्वरी आम्ही माग घ्यायची का? पण आई, मला एक वर नकोय, तर मला दोन वर हवे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आई माझा पहिला वर, ज्या माझ्या काशी नगरीची मी निस्वार्थपणे सेवा करत होतो, ते माझं भाग्य माझ्याकडून दुरापास्त झालंय. पण याच्या पुढं तेच भाग्य मला पुन्हा हवंय. तथास्तु, तथास्तु. राजा, दुसरा वर माग. आई दुसरा वर, त्यात माझ्या प्रजाजनाची सेवा करत असताना त्याने मला निस्वार्थपणे सहकार्य केलंय. तोच माझा सरसेनापती चांद सौदागर. आणि याचा स्मृती याला परत कर. शुभम भवतु, शुभम काय बात आहे?
तिच्या समवेती वैमनस्य धारण केलं. तीच म्हणजे मनसा आज देवतत्वाला प्राप्त झाले. मनसा देव झाले, मनसा देव झाले. राखा बघा